Hello students, today we will learn the next topic of indefinite integration, that is integration by parts, which is most important topic of integration, that is integration by parts. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये u इंटू व्ही रूल बघितला तसं इंटिग्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला u इंटू व्ही रूल म्हणजे जर मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी आपण यूज करतो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच तुमचा u इंटू व्ही रूल, दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं तर त्याच्यासाठी यूज होतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नाव दिस रूल्स इज इंटिग्रेशन u इंटू व्ही. u इज अ one function, v is the another function. u into v dx is equal to u. मग जर u into v असेल तर फर्स्ट जे फंक्शन आहे ते फंक्शन तुमचं पाहिजे डिफरन्शिएबल. आता डिफरन्शिएबल म्हणजे काय की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो, दॅट इज द डिफरन्शिएबल फंक्शन. अँड सेकंड फंक्शन इज इंटिग्रेबल. इंटिग्रेबल मीन्स की ज्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एक फंक्शन तुमचं डिफरन्शिएबल पाहिजे आणि दुसरं फंक्शन तुमचं काय पाहिजे, इंटिग्रेबल पाहिजे. मग जर दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल इंटिग्रेशनमध्ये तर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं. ना फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दॅट इज यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस दिस इज द बिग इंटिग्रेशन. कारण ह्या इंटिग्रेशनमध्ये परत दोन इंटिग्रेशन येत आहेत म्हणून मी याला काय म्हणते बिग इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डी एक्स. आता हा जो डी एक्स आहे ह्या इंटिग्रेशनचा आहे आणि हा इंटू डी एक्स जो आहे तो बिग इंटिग्रेशनचा आहे. ठीक आहे, मग जर इंटिग्रेशनमध्ये जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर त्याचं इंटिग्रेशन ह्या रूलने फाइंड आउट करायचं. यू इंटिग्रेशन ऑफ व्ही minus big integration derivative of u means first function and v means second function into integration of second function dx. ठीक आहे, पण जसं डेरिव्हेटिव्हमध्ये u इंटू व्ही तुम्ही करायचे, आता u इंटू व्ही करायचे तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये समजा डी डी एक्स ऑफ असेल u इंटू व्ही तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मग इथे तुम्हाला लिमिटेशन नव्हतं की यू फंक्शन कोणतं घ्यायचं, व्ही. तुम्ही कोणताही यू आणि व्ही कन्सिडर करू शकत होते, पण इंटिग्रेशनमध्ये तसं नाही. आपल्याला जे यू आणि व्ही घेणार आहेत, यू म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि व्ही म्हणजे सेकंड फंक्शन, याला तुम्हाला प्रॉपर ऑर्डरनेच घ्यावं लागेल. मग ती प्रॉपर ऑर्डर कोणती असणार आहे, ती असणार आहे LIATE ह्या रूलने. L मीन्स लॉगॅरिथमिक फंक्शन, I मीन्स इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, A मीन्स अल्जेब्रिक फंक्शन, T मीन्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, E मीन्स एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, म्हणजे पहिलं फंक्शन लॉगॅरिथमिकच पाहिजे. जर समजा एक फंक्शन लॉगॅरिथमिक असेल आणि एक ट्रिग्नॉमेट्री असेल तर यू कोणता घ्यायचा, लॉगॅरिथमिक, आणि व्ही कोणता घ्यायचा, ट्रिग्नॉमेट्री. म्हणजे लिएट LIATE हे लक्षात ठेवायचं. लिएट ह्या रूलने तुम्हाला फंक्शन चूज करावं लागणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन एक्स ई रेस टू ई एक्स याचं इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे कोणता रूल होईल तुमचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, बिकॉज यू इंटू व्ही रूल. इथे दोन फंक्शनचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. पण मग इथे यू आणि व्ही कोणताही घेतला तर चालणार नाही. तर इथे एक्स म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन आलं आणि ई रेस टू म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं. मग आधी कोणतं फंक्शन येतं, अल्जेब्राइक, नंतर एक्सपोनेन्शियल. म्हणजे एक्सला तुम्हाला यू कन्सिडर करावं लागेल आणि ई रेस टू एक्सला व्ही कन्सिडर करावं लागेल आणि नंतर यू इंटू व्ही हा जो रूल आपण बघितला त्या पद्धतीने व्हॅल्यू पुटअप करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल एक्स लॉग एक्स डी एक्स. एक्स आहे तुमचं अल्जेब्राइक फंक्शन, लॉग एक्स आहे तुमचं लॉगॅरिथमिक फंक्शन. मग तुम्ही जर याला डायरेक्ट इंटिग्रेट केलं तर याचं इंटिग्रेशन निघणार नाही, कारण अल्जेब्राइक फंक्शन आणि हे आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. म्हणजे आधी कोणतं फंक्शन घ्यावं लागेल तुम्हाला, लिएट रूलनुसार लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे यू कन्सिडर करावे लागेल तुम्हाला लॉग एक्स आणि व्ही कन्सिडर करावं लागेल तुम्हाला एक्स. यू म्हणजे लॉग एक्स इंटू एक्स घ्यायचा, यू इंटू व्हीनेस याचं इंटिग्रेशन सॉल्व होईल. जर तुम्ही डायरेक्ट केलं तर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व होणार नाही, कारण जर
तुम्ही डायरेक्ट याला व्ही मानलं तर इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स माहिती का आपल्याला नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स माहिती आहे 1/x इंटिग्रेशन माहिती आहे लॉग एक्स, पण लॉग एक्सचं इंटिग्रेशन आपण डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युल्याने सॉल्व करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही बाय पार्ट्स यूज करणार, यू इंटू व्ही रूल यूज करणार, त्यावेळेस हा लिएट जो रूल आहे तो लक्षात ठेवायचा की जेणेकरून आधी कोणतं फंक्शन चूज करायचं, यू कोणता घ्यायचा, व्ही कोणता घ्यायचा, ते या रूलने आपण आधी ठरवायचं आणि त्याच्यानंतर त्याचं बाय पार्ट्स करायचं. आलं लक्षात. मग आता हा जो रूल मी घेतला इंटिग्रेशन यू इंटू व्ही डी एक्स, हा जो फॉर्म्युला मी इथे लिहिला, ॲक्च्युली हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला, डायरेक्ट फॉर्म्युला आहे का नाही, त्याचं थेरम आहे आणि त्याचं प्रूफ पण बोर्ड एक्झामला विचारलं जातं बऱ्याचदा. यू इंटू व्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा जो थेरम आहे तो तुम्हाला बोर्डला विचारला जातो. ठीक आहे. मग आधी आपण याचं प्रूफ बघू. नाव थेरम is if u and v are two differentiable functions of x, then integration u into v dx is equal to u integration v dx minus integration derivative of u into integration of v dx into dx. ठीक आहे. हे आहे तुमचं स्टेटमेंट. यू आणि व्ही कोणते फंक्शन आहेत, डिफरन्शिएबल फंक्शन आहेत. कसले, एक्सचे. आणि हा जो रूल आता तुम्हाला सांगितला मी तो आपल्याला प्रूफ करायचा आहे. ठीक आहे. पण आपल्यासाठी कंडिशन गिवन फक्त एवढीच दिली की यू आणि हे काय फंक्शन आहेत, डिफरन्शिएबल फंक्शन आहेत. आलं लक्षात. ओके. नाउ प्रूफ लेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू. आता व्हीचं इंटिग्रेशनला मी काय कन्सिडर केला, डब्ल्यू कन्सिडर. नाव दिस इज द कन्सिडरेशन. सपोज लेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स, याला काय कन्सिडर केला मी, डब्ल्यू. मग जर व्हीचं इंटिग्रेशन डब्ल्यू असेल तर डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा, व्ही. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू व्ही. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जर व्हीचं इंटिग्रेशन डब्ल्यू असेल तर डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, व्ही असेल. ठीक आहे. नाव कन्सिडर. मग आता आपण प्रॉडक्ट लॉ यूज करू डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण प्रॉडक्ट लॉ शिकलो आहे, यू इंटू व्ही रूल. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डब्ल्यू, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. दिस इज द रूल ऑफ प्रॉडक्ट. ओके. नाव यू ॲज इट इज अँड डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, याला काय कन्सिडर केलं आहे आपण, व्ही. बिकॉज डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह काय घेतला आहे आपण, व्ही घेतला आहे. मग ती व्हॅल्यू पुटअप केली, व्ही प्लस हा डब्ल्यू डी यू अपॉन डी एक्स. ठीक आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जर यू डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह हा असेल तर याचे इंटिग्रेशन असेल यू डब्ल्यू. इथे आपण डेफिनेशनच यूज करतोय. ठीक आहे. यू इंटू डब्ल्यू याचा डेरिव्हेटिव्ह जर हा असेल तर याचं इंटिग्रेशन काय असेल, हे असेल बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे यू डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू व्ही प्लस डब्ल्यू डी यू अपॉन डी एक्स इंटू डी एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह हा म्हणून याचं इंटिग्रेशन आलं हे. ठीक आहे. नाउ इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन डब्ल्यू डी यू अपॉन डी एक्स इंटू डी एक्स. दोघांचं इंटिग्रेशन काय केलं आपण, सेपरेट केलं. या साईडला यू इंटू डब्ल्यू ॲज इट इज इक्वल टू इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स प्लस, आणि हा जो डब्ल्यू आहे त्याला मानलं होतं आपण इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, ती व्हॅल्यू पुटअप केली. हा डी यू अपॉन डी एक्स ॲज इट इज आणि डब्ल्यूची व्हॅल्यू टाकली इंटिग्रेशन व्ही डी एक्स. ज्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू मी इथे पुटअप करते. ठीक आहे. ती व्हॅल्यू पुटअप केली, डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू. हा यू ॲज इट इज, डब्ल्यूची व्हॅल्यू काय घेतली, इंटिग्रेशन व्ही डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स प्लस हा डी यू अपॉन डी एक्स, डब्ल्यूची व्हॅल्यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स इंटू डी एक्स. ओके. आता पुढे हा यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स ॲज इट इज, ही टर्म पण ॲज इट इज. आता हा फक्त मी काय केलं, याला सेपरेट लिहिलं. हा बिग इंटिग्रेशन आलं, हा डी यू अपॉन डी एक्स, हा इंटिग्रेशन व्ही डी एक्स आणि पूर्ण ब्रॅकेटचा इंटू डी एक्स. ही स्टेप आहे, फक्त ती मी त्याला ब्रॅकेट पुट केला. तुम्ही नाही लिहिली ही स्टेप तरी चालेल, इथेच ब्रॅकेट केले तरी चालतील. ओके. हा ब्रॅकेट फक्त इथे कंप्लीट करून द्यायचं. नाव इंटिग्रेशन. आता मी काय करते, ही स्टेप इथेच राहू देते आणि ही स्टेप इकडे येताना काय होईल तुमची, मायनस इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स इज इक्वल टू, ही स्टेप इथेच राहिली ह्या साईडला, यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स आणि ही जी टर्म आहे ती ह्या साईडला प्लस होती, ह्या साईडला येताना काय झाली, मायनस इंटिग्रेशन ऑफ दॅट. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी डी एक्स ऑफ यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स. इन शॉर्ट तुम्ही जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर इन शॉर्ट ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला इंटिग्रेशन व्ही डी एक्स किंवा डी डी एक्स लक्षात नसेल तर आपण डेरिव्हेटिव्ह डिनोट करतो एफ डॅशने, तसंच यूचा डेरिव्हेटिव्ह डिनोट होईल यू डॅशने. मग तुम्ही इन शॉर्ट असंही लक्षात
ठेवू शकतात. इंटिग्रेशन यू व्ही इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही मायनस इंटिग्रेशन यू डॅश इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स वगैरे ते तुम्हाला माहिती की इंटिग्रेशन आलं तर इंटू डी एक्स असतो. ठीक आहे, आलं लक्षात. आता हा जो रूल आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे इंटिग्रेशन बाय पार्टचा, तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. यू इंटू व्ही रूल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, आता याच्यावर डिपेंड इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर डिपेंड आहे आपली एक्सरसाइज 3.3. ते आपण आता सॉल्व करू. Exercise 3.3. Now first example is integration x square log x dx. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मग आता इथे इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिसतोय आणि दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आला तर यूज करायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे झाल्यानंतर लक्षात ठेवायचा लिएट रूल, कारण तुम्ही डायरेक्टली जर याला बाय पार्ट्स केलं तर याचं आन्सर येणार नाही, कारण पहिलं जे फंक्शन आहे ते डिफरन्शिएबल लागतं आणि दुसरं फंक्शन पहिलं जे फंक्शन आहे ते इंटिग्रेबल आणि दुसरं डिफरन्शिएबल. त्याच्यामुळे लिएट रूलनेच आपल्याला ते फंक्शन काय करावं लागेल, चूज करावं लागेल. ठीक आहे, मग लिएट रूलनुसार आधी यल म्हणजे कोणतं फंक्शन, आता लॉगॅरिथमिक आणि एक्स स्क्वेअर आहे तुमचं अल्जेब्राईक, म्हणजे आधी लॉग एक्स लिहावं लागेल नंतर एक्स स्क्वेअर. जर तुम्ही डायरेक्टली सॉल्व केलं तर त्याचं आन्सर तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, मग लिएट रूलनुसार आधी घेतला आपण लॉग एक्स, नंतर लिहिला एक्स स्क्वेअर डी एक्स. बस हे चूज झाल्यानंतर डायरेक्ट यू इंटू व्ही रूल आता यूज करायचं. काय असतो, यू इंटू व्ही म्हणजे बाय पार्ट्स असतो यू इंटिग्रेशन व्ही मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स. यू आणि व्हीच्या व्हॅल्यू पुटअप केलं. हा लॉग एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. परत एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 डी एक्स. हा लॉग एक्स एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 1/3 इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, हा एक्स आणि लॉग एक्स कॅन्सल, दॅट इज इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स. लॉग एक्स एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 1/3 आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. नाव इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन इंटिग्रेशन इज डिनोटेड बाय आय. एक्स क्यूब अपॉन 3 इज कॉमन, इथे पण एक्स क्यूब अपॉन 3 आहे, इथे पण एक्स क्यूब अपॉन 3 आहे, तो कॉमन काढला, इथे राहिला लॉग एक्स मायनस 1 अपॉन 3 प्लस सी. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन. अगदी इझी आहे. जर इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आपल्याला दिसत असेल तर तिथे डायरेक्टली यूज करायचं यू इंटू व्ही रूल. फक्त लक्षात ठेवायचा लिएट रूल की आधी लिएट रूलनुसार आधी कोणतं फंक्शन येतं ते यू घ्यायचं आणि नंतरचं फंक्शन घ्यायचं व्ही. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, एक इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x dx. दिसतंय इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचा काय आहे, प्रॉडक्ट आहे, म्हणजे बाय पार्ट्स यूज करायचं. त्याच्यानंतर प्रश्न आला यू कोणता घ्यायचा, मग हे आहे अल्जेब्राईक, हे आहे ट्रिग्नॉमेट्रिक. मग कोणतं फंक्शन आधी येतं, अल्जेब्राईक, नंतर येतं ट्रिग्नॉमेट्रिक, म्हणजे ही सिक्वेन्स आपल्याला राहू द्यावी लागेल. एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x dx. ओके, now u as it is integration of v, that is integration sin 3x dx minus derivative of u integration of v dx into dx. ठीक आहे, साईडला फॉर्म्युला एकदा लिहिला तर डायरेक्ट u आणि v पुटअप करायचे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आता साइन 3x dx. ओके, हे सध्या ॲज इट इज ठेवलं मी, मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x इंटू साइन 3xचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, म्हणजे मायनस कॉस 3x आणि परत 3xचा डेरिव्हेटिव्हने डिवाइड केलं 3 dx एक्स स्क्वेअर. परत साइन 3xचं इंटिग्रेशन पण असतं मायनस कॉस 3x परत 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. हा मायनस मायनस झाला प्लस 2 अपॉन 3 इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन इथे राहिला एक्स कॉस 3x dx. ओके, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघायचं. हा मायनस एक्स स्क्वेअर हा 3 पुढे घेतला कॉस 3x प्लस 2 अपॉन 3 कॉन्स्टंट. आता परत इथे इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचा काय दिसतोय, प्रॉडक्ट दिसतोय. मग दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आला तर परत इथे काय यूज करावं लागेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, म्हणजे यू इंटू व्ही रूल. मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, आता याला बिग मोठा ब्रॅकेट टाकायचा, कर्ली ब्रॅकेट, कारण हा 2 अपॉन 3 सर्व टर्मला काय आहे, मल्टिप्लाय आहे. मग इथे मी ब्रॅकेट टाकला, एक्स इंटिग्रेशन ऑफ यू व्ही मायनस बिग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. ओके, इथे ही टर्म ॲज इट इज लिहत जायची, एक्स स्क्वेअर अपॉन 3 कॉस 3x, हा 2 अपॉन 3 एक्स
कॉस 3x इंटिग्रेशन साइन 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस xचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचे इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 dx मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 कॉस 3x प्लस 2 अपॉन 3 x अपॉन 3 साइन 3x मायनस 1/3 इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ साइन 3x. ह्या टर्म ॲज इट इज साइन 3xचे इंटिग्रेशन परत मायनस कॉस 3x आणि परत 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस c. नाव फायनल आन्सर इज मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 कॉस 3x प्लस आता हा 2 अपॉन 3 ने ब्रॅकेटला, कारण हा 2 अपॉन 3 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणून दोघं टर्मला काय होतील मल्टिप्लाय होईल. म्हणजे हाला तर तुमचा 2x 3 × 3 इज 9 साइन 3x प्लस मायनस आणि हा मायनस मायनस झाला तुमचा प्लस हा 2 3 × हा आला 3 × 3 9 हा 3 × 3 आला 9 हा 3 इथेच ठेवला मी कॉस 3x प्लस c. दॅट इज द फायनल आन्सर. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी एकदा बाय पार्ट्स यूज केल्यानंतर परत u × v आला म्हणून परत बाय पार्ट्स केला. बऱ्याच एक्झाम्पलमध्ये 3दा पण करावं लागतं. जर परत अजून u × v येत असेल फंक्शन तर परत त्याला काय करायचं u × v करायचं. आलं लक्षात. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन x टॅन इनवर्स x इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचं काय दिसतंय मल्टिप्लिकेशन दिसतंय म्हणजे u × v रूल. माझे u कोणता घ्यायचा आणि v कोणता. दिस इज द अल्जेब्राइक फंक्शन, दिस इज द इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड युझिंग द लिएट रूल आधी इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतं नंतर अल्जेब्राइक फंक्शन येतं. म्हणजे टॅन इनवर्स आधी घ्यावं लागेल x नंतर घ्यावं लागेल. नाव युझिंग u × v रूल टॅन इनवर्स x इंटिग्रेशन x dx मायनस इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v u × v रूल. x इंटिग्रेशन x² अपॉन 2 टॅन इनवर्स x चा डेरिवेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x², x इंटिग्रेशन x² अपॉन 2 dx. नाउ टॅन इनवर्स x² अपॉन 2 मायनस 1/2 इज अ कॉन्स्टंट हा x² 1 प्लस x² dx टॅन इनवर्स x² अपॉन 2 मायनस 1/2. आता इथे याची पॉवर 2 दिसते, इथे पण पॉवर 2 दिसते. पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर एकची पॉवर इक्वल असेल तर आपण काय करतो टर्म ॲडजस्ट करतो. हे टाईप आपले झालेले आहेत मागे. मग टर्म ॲडजस्ट करतो म्हणजे काय इथे 1 प्लस x² आहे तर इथे 1 काय करावं लागेल ॲड करावं लागेल. मग इथे केला 1 प्लस x² हा 1 एक्स्ट्राचा घेतला म्हणून मायनस 1 dx x² अपॉन 2 टॅन इनवर्स x मायनस 1/2 1 प्लस x² ही टर्म सेपरेट करू आणि 1 अपॉन 1 प्लस x² ही टर्म सेपरेट करू. 1 प्लस x² अपॉन 1 प्लस x² मायनस 1 अपॉन 1 प्लस x² dx x² अपॉन 2 टॅन इनवर्स x मायनस 1/2 ह्या दोघं टर्म सारख्या आहेत म्हणजे ह्या कॅन्सल झाल्या 1 dx इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस x² इंटिग्रेशन पण काय केलं सेपरेट केलं. नाव x² अपॉन 2 टॅन इनवर्स x मायनस 1/2 dx इंटिग्रेशन x आणि 1 अपॉन 1 प्लस x² याचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स x प्लस c. थ्रू आउट 1/2 का निघतोय कॉमन 1/2 कॉमन x² टॅन इनवर्स x मायनस x आणि हा मायनस मायनस काय होईल इथे प्लस टॅन इनवर्स x प्लस c. दॅट इज द आन्सर ऑफ दॅट एक्झाम्पल x इंटू टॅन इनवर्स x. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आता इथे इंटिग्रेशन दिसतंय पण फक्त log x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे फक्त एकच फंक्शन दिसतंय आणि बाय पार्टसाठी आपल्याला किती फंक्शन लागतात 2 फंक्शन लागतात. 2 फंक्शन असेल तर एकाला u कन्सिडर करतो आणि दुसऱ्याला v कन्सिडर करतो आणि log x चा स्टँडर्ड फॉर्म्युला पण आपल्याकडे नाही आहे. मग आता हे इंटिग्रेशन सॉल्व कसं करायचं. मग ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला नसेल आणि फक्त एकच फंक्शन दिलेले असेल तर त्याला मल्टिप्लाय काय घ्यायचा 1 घ्यायचा आणि त्याला v मानायचा. पहिलं फंक्शन तुमचं u येईल आणि सेकंड फंक्शन तुमचं 1 जो असणार आहे तो v येईल. हे लक्षात ठेवायचं. जर फक्त एकच फंक्शन दिलेलं असेल आणि त्याचं जर इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर सेकंड फंक्शन काय घ्यायचा इंटू 1 घ्यायचा. मग नुसता log x जरी आला आणि log x चा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे आपल्याला इंटिग्रेशनचा मग log x चं जर इंटिग्रेशन विचारलं तर log x ला इंटू काय घ्यायचा 1 घ्यायचा log x ला u मानायचा 1 ला v मानायचं आणि बाय पार्ट्सने ते सॉल्व करायचं. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी पण काय करू आपण log x ब्रॅकेट स्क्वेअर एकच फंक्शन आहे त्याला इंटू काय घेतला मी 1 dx. ओके. हा आला तुमचा u हा आला v. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन सेकंड मायनस इंटिग्रेशन
derivative of first function into integration of second function into dx. log x bracket square as it is, dx इंटिग्रेशन x मायनस आता log x ब्रॅकेट स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग पॉवर फंक्शननुसार 2 log x आणि इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx इंटिग्रेशन x dx. x मी पुढे लिहिला x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इज अ कॉन्स्टंट, हा x आणि हा x कॅन्सल, log x dx. हा x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2. आता परत बघा ह्या ठिकाणी काय आलं इंटिग्रेशन ऑफ log x. आता इंटिग्रेशन ऑफ log x माहिती का आपल्याला नाही, डेरिव्हेटिव्ह माहिती, इंटिग्रेशन नाही माहिती. मग मी सांगितल्याप्रमाणे log x इंटू काय घ्यायचं 1. बऱ्याचदा फक्त इंटिग्रेशन ऑफ log x फाइंड करा, एवढंही 2 मार्क्सला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा बोर्डला विचारलं गेलं आहे की इंटिग्रेशन ऑफ log x. मग इंटिग्रेशन ऑफ log x आलं तर इंटू काय घ्यायचं 1 घ्यायचं. ही टर्म ॲज इट इज x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 u इंटू v रूल परत. फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx. x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log x ॲज इट इज dx इंटिग्रेशन x मायनस इंटिग्रेशन log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x dx इंटिग्रेशन x dx. x log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2, हा x मी पुढे लिहिला x log x, हा x काय झाला कॅन्सल म्हणजे मायनस dx आणि dx इंटिग्रेशन काय असतं x असतं. इथून काय होईल तुमचा हा 2 मल्टिप्लाय झाला 2x log x, हा मायनस मायनस प्लस 2x प्लस c, दॅट इज द आन्सर. ओके, इथे काय केलं मी हा dxचा इंटिग्रेशन आलं तुमचं x आणि ह्या 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हाला 2x log x, हे मायनस मायनस झालं प्लस 2x प्लस c. ओके, नाव रिमेनिंग एक्झाम्पल इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.